रत्नागिरी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाचे आणि महसूल खात्याचे काही अधिकारी न आल्याने गरमागरम वातावरणात पार पडली। मंजुरी देतो परंतु त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही। एकाला तरी आता हे जॉब कार्ड आढा काढण्याचं काम आता रोजगार सेवक करत असेल तर ही कामं होण्यासाठी तशा प्रकारे त्याला ट्रेनिंग दिलं जातं का? त्याचे मला उत्तर हवी आहे। कारण जो गावात राहणारा जो ग्रामपंचायत लेवलचा जो रोजगार नवला तर चांगल्या पद्धतीने त्याच्या गावातील कामं होतील आणि मला वाटतं या आपल्या आराखड्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा नमूद करा। जिल्हा परिषद कृषी संबंधित यावेळी सदस्य उदय बने, संरचना महाडिक आदी अनेक सदस्य आक्रमक झाले होते। शासन ठरवेल काय करायचं ते आम्हाला अज्ञानी समजेल। इकडे विज्ञान प्रदर्शन चालू आहे, इकडे आमचं अज्ञान प्रदर्शन होईल, ठीक आहे ना, आम्हाला मान्य आहे। आम्ही या ठिकाणी सभागृह जिल्हा परिषदेच्या आरक्षणाला मंजुरी देण्यासंदर्भातली भूमिका स्पष्टपणे त्याच्यामध्ये येण्याची गरज आहे। कारण की आम्हाला कागदी कोण आहे तर आम्ही अशा पद्धतीची भूमिका सदस्यांनी मांडत बसलो। या संदर्भातली नोंद झाली असं केंद्र सरकार देखील या संदर्भातला ठराव करण्याची गरज आहे। तर केवळ आम्ही चर्चा करतो आणि मग मात्र आम्ही असं म्हणतो की होते मगाशी म्हणता की या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा ठराव झाला किंवा न झाला ती मंजूर होणारच असं तुम्ही म्हणत असाल तर मग आमच्यासाठी ही सभा घ्यायची अर्थच काय? सभेत एका ठरावाव्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय न होता सभा पार पडली। पाहूया त्याची काही क्षणचित्र। 2014 ज्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत तसंच गेल्या 2015 हे वर्ष आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांना सुखासमाधान समृद्धीचं जावं असं त्यांनी त्या ठिकाणी असा ठराव घेतलेला आहे की ग्रामपंचायत लेवलवरती बीडीओ लेवलवरती जे काही कामं आहेत जे काही प्रस्तावित आहे त्या आधीपर्यंत आम्ही त्याला मान्यता देतो आहेत। परंतु इतर शासकीय यंत्रणेने जे काम प्रस्तावित केलेले आहेत आणि ज्या इथं उपस्थित नाही येतात, ज्या एक्सप्लेनेट करू शकत नाहीत किंवा एक्सप्लेन करणारीच उपस्थित नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्याला मान्यता देणार नाही असा एक ठराव घेण्यात आलेला आहे। यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम, उपाध्यक्ष सतीश शेवडे, समाज कल्याण सभापती सौ शीतल जाधव, शिक्षण सभापती सौ ऐश्वर्या घोसाळकर, महिला बाल कल्याण सभापती सौ प्रज्ञा धनावडे, आरोग्य बांधकाम सभापती डॉक्टर अनिल शिवगण आदी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भाजप सेना युतीची सत्ता असतानाही विकास कामांऐवजी काटशहचे राजकारण सुरू असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे।